ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीच्या थाळीतनं झालेली आहे। संसदेच्या अंदाज समितीची महाराष्ट्र विधिमंडळामध्ये 2 दिवसांची परिषद होती। मात्र या आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांना पंचपक्वान्न थेट चांदीच्या ताटातनं वाढण्यात आलं। या चांदीच्या थाळीचं भाडं 550 रुपये, तर त्यामधल्या पंचपक्वान्नांची किंमत जवळपास 4,500 रुपये असल्याची कळतंय। म्हणजेच एका थाळीची किंमत ही 5,000हून अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्य 250 आहेत आणि अधिकारी 350 आहेत। असे एकूण 600 अतिथी या परिषदेला होते। अंदाज समिती आणि वाद असं समीकरण झालंय की माफ करा, अंदाज समिती आणि वाद हे एक समीकरणच झालंय की काय असा प्रश्न त्यामुळे आता विचारला जातोय। कारण परिषदेदरम्यान मराठीत मजकूर न लिहिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। तर महाराष्ट्र अंदाज समितीचा दौरा सुरू असताना धुळे प्रकरण सुद्धा समोर आलेलं होतं। इथे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते।